हे काय? हा माझ्या मोबाईलचा रिंगटोन आहे काय? हां. हॅलो. हां, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हो, खूप खूप थँक्यू. अगदी मनापासून धन्यवाद. काय म्हणताय? चॅनल ना? हो. अहो आता काय आहे, माझे सगळे मित्रमैत्रिणी रोज एक एक नवीन चॅनल काढतायत. म्हटलं आपणही काढावं ना, आपण काय कमी आहोत का? हां, आता काही ना काहीतरी कार्यक्रम आपल्याला चॅनलला लागतात ना. हो. काय चॅनलचं नाव? चॅनलचं नाव आहे विनास आयास. विनास आयास आपल्याला जे मिळतं ते आपल्या चॅनलमध्ये असतंय. हां, विनास आयास. काय म्हणताय? हे किती बोलतोय रे फोनवर मला? माहिती आहे तुझ्याकडे 50,000 फोन आहे म्हणून. मग काय मला एवढं बोलायचं का? 50,000च्या फोनवरनं पण मला शिव्याच घालतोय. काय ठेव, चल तुझा फोन ठेव. तर मंडळी, काय आता प्रथेप्रमाणे रिंगटोन झाली. तुम्हाला कळलंच आहे माझं चॅनल आहे. एकदा माझ्या चॅनलसाठी जोरदार टाळ्या वाजवा. आता चॅनल म्हटलं की काही ना काहीतरी कार्यक्रम सतत पेरावे लागतात. त्याच्याशिवाय चॅनल सुरू राहत नाही. याचा अनुभव आपण सगळे घेतो आहोत. माझे मित्रमैत्रिणी पण चॅनल काढायला लागले. म्हटलं आपणही सुरू करावं. मग आता सुरू करायला भरपूर त्यांची मदत मिळाली मला. सगळं त्यांच्याचकडनं बघितलं आहे. काय करतात, काय नाही करत, कसं चालतंय, काय चालतंय सगळं. म्हणून मग विनास आयास हे नाव ठेवलं आहे. हां, आणि मग आता कार्यक्रम पाहिजे ना. म्हटलं चला, अभिजात मराठीचा दर्जा मिळालेली आपली मराठी राज्यभाषा आहे. अभिजाततेचा दर्जा तिला मिळाला आहे. पहिलाच कार्यक्रम दणक्यात की माझे बाकीचे मित्रमैत्रिणी चॅनलवाले ना असे गार होतील असं कार्यक्रम मी ठरवला आहे. अभिजात मराठीचा डंका सगळ्या दूर वाजलाच पाहिजे हे ठरवून मी हा कार्यक्रम ठरवला आहे. आणि त्याच्यासाठी मला घ्यायला लागणार आहेत ऑडिशन. तर आता ऑडिशन घ्यायच्या म्हटल्या तर मला वेगवेगळ्या ठिकाणून अर्ज मागवले पाहिजे. मी पूर्ण महाराष्ट्रात काय पूर्ण देशामध्ये बिलं छापले, वाटून टाकले की या या नंबरवर संपर्क करा. आजकाल बिलं छापायला पण लागत नाही, नुसतं व्हॉट्सअपवर टॅग 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 केलं, सगळीकडे पोचलं. भरा भरा भरा. मला ते सगळे जे अर्ज आले ना त्याच्या छाननीसाठी हिला बोलवायला लागलं, अपूर्वाला बोलवायला लागलं की बस बाई मला जरा मदत कर. माझ्या चॅनलचं नावच आहे ना विनास आयास. मग काय प्रयत्न ती करणार, मी आपलं विनास आयास सगळं करणार, त्याच्यात काय वादच नाही. आणि ती आली बिचारी, काय करते, यायला भागच आहे. आता ते प्रियमचं जरा सध्या थंड आहे ना, म्हणून म्हटलं जरा आपण करावं काहीतरी. म्हणजे तेवढंच अपूर्वाला पण हातभार, चॅनलला पण मला हातभार. तर म्हणून मी असं ठरवलं. आणि मग तुम्हाला सांगते, अहो अक्षरशः पाऊस पडलाय माझ्या त्या कल्पनेवर, इतकं उचलून धरलंय तुम्हाला काय सांगू. माझं कौतुक म्हणून नाही हो, पण आता ऑडिशन मला घेतलं पाहिजे. तुम्ही समजा की हे माझं ऑफिस आहे, तुम्ही सगळे समजूतदार आहात. मी डायरेक्टर आहे असं तुम्ही समजा, मी चॅनलची हेड आहे असं तुम्ही समजा. सगळं काही तुमच्या समजुतीवर अवलंबून आहे. मी चांगलं करते हेही तुम्ही समजाच. तर आता पहिला अर्ज बघते कोणाचा आहे. पहिला अर्ज आलाय माझ्याकडे कोकणातनं. मी आले चिपळूणला. चिपळूणमधली लोक आता काय करतायत माहीत नाही. बघू कोण आहे रे तिकडे. समजा इथे नोकर आहे दाराशी, तो पाठवतोय. समजा चिपळूणातला आलाय. कोण आहे? हां, या या या. समजा हां इथे टेबल आहे, मी बसले खुर्चीत. कोण आहे? हां, या 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 या. कुठून आलात? ताम आहे, चिपळूणून आलोय. हे ता म्हणजे काय असतंय? ता म्हणजे ती एक आठवायची अच्छा बरं, तुमच्या सवयीला लगाम द्या. बसा आधी, स्थानापन्न व्हा तुम्ही. काय व्हायचं? नाही, स्थानापन्न व्हा. हे पन्न पण व्हायचं आणि स्थान पण व्हायचं म्हणजे नक्की काय? अहो खुर्चीत बसा. हां, बसतो बसतो. काय केलं आतापर्यंत? नाटकात काही प्रगती आहे? हां, आता लय प्रगती बघा. आमचं तिथे गेलं ना की कशाला काय ते भालं फुटतात ते पण केलंय. कशाला नाही काय भाले फुटत, गवताला भाले फुटतात. हां, मग असं काय तुमचं ते सगळं आहे म्हणतात. तुम्हाला काय समजली? तिथं राजा छत्रपती पण मी केलेलं आहे. आणि तुम्हाला सांगतो तिथं गेलो होतो. अहो तुम्ही ते सारखं ता म्हणू नका हो.
बरं तुमचं नाव काय आहे? भी हे काय चुकीचं लिहिलंय का? नाही मी आहे भिक्या देवळेकर. हे असं भिक्या नाव आहे? काय झालं, 8-9 बहिणींच्या नंतर माझा जन्म झाला, म्हणून मग माझं नाव बापाने ठेवलं पहिलंच भिक्या म्हणून हा जगला आणि म्हणून माझा जन्म झाला. आता लहानपणापासून बघा मी सगळं करतोय, तर मग बरं आता ठीक आहे, तुम्ही जास्त काय बोलू नका. तुमचं नंतर आपण बघूया काय काय रेकॉर्ड आहे. नाही पण ते काय मराठीचा अभिजात दर्जा काहीतरी म्हणलात तुम्ही. हो, त्याच्यावर जो कार्यक्रम आहे ना तो मी सांगीन तुम्हाला नंतर. निघा, आपण सध्या बाहेर थांबा. झालं बाबा, एक उरकला. आता दुसऱ्याची वाट बघते. कोण आहे रे दुसरा नंबर? हा कुठून आलाय? अरे देवा, नागपुरातनं का आलाय? या काय चाललंय बाप्पा? माझा अर्ज बघितला ना? हाव ना, मग मी काल निघालो ना, आणि सकाळी तुमच्या पुण्यात आलो ना, आणि मग पुण्यात इसन काय झालं ना, त्या दिन मला काढलं आणि बस स्टँडवर मी येलो ना. मी आलाव ना तिथं. अहो आलाव काय, मी आलोय. नाही ना, ते आलो बिलो ते तुमच्यात असतंय, आमच्यात आलाव असंच असतंय. अजून काय काय असतं बरं तुमच्यात? अजून काही नाही. तो पोट्टा मला म्हणायला लागला, तुमच्या इथे जायला 120 रुपये होतील ना. मी म्हटलं का रे पोट्ट्या, तुझ्या बापानं ठेवले का 120 रुपये? मी म्हटलं मीटरनं चल ना. असीन तर चल बाबा. अहो इथे सगळे मीटरने आणि व्यवस्थित काम होत आहे. तुम्ही कुठे आलात माहिती आहे ना? तुमच्या पुण्याची गोष्ट नका सांगू ना मला. तुम्ही काय राहते मला माहिती आहे ना. अहो असं नसतं, सगळं कसं चोख आणि व्यवस्थित चाललेलं असतं. तुम्ही तर मला सांगूच नका. आमच्या इथे मेट्रो कधीचीच धावतीये ना, तुमच्या अजून खोदाखोदीच चालली आहे. बरं ते सगळं जाऊ द्या, आपण त्या विषयावर नंतर बोलू. आता कसं गप्पाशी घेतलंय तुम्ही. मला सांगा, आता तुम्ही नाटकात काय काम केलंय? काही अनुभव आहे का असेच आलायत? अहो लय अनुभव आहे. ते झांबल नावाचं नाटक होतंय माझं. हे काय झांबल? झांबल ना, आमच्या इथे काय शोधाशोध करायला लागले की तो झांबलू राहिला असं म्हणतात. काय झांबलू राहिला? हो, काय सापडलं नाही ना की म्हणायचं काय झांबलू राहिला रे. मग ते बरोबर सापडतंय. पोटे नुसते झांबल करताय. आणि अजून एक नाव सांगतो, जांगडगुत्ता झांबल्याचा. ह्या नाटकात बी मी काम केलं होतं. हे असली कसली नाटकं आहे? अहो आता आमच्या पोट्ट्या सुट्ट्यांची कॉलेजमध्ये अशीच नाटकं राहता ना. कॉलेजमध्ये का रिपीटर दिसताय? काऊन रिपीटर अशी? इंजिनिअरिंगच्या 3rd इयरला आहे मी. 3rd इयरला काय समजू राहिले तुम्ही? आणि मग तडी येईल ना, मग तुमचं बघून घेऊ आम्ही मराठी काय असतंय पुण्यामध्ये. अहो आता तुम्ही पुण्यातच आहात ना. हो पुण्यात आहे, पण मला काम तर सांगा काय आहे? माझं सिलेक्शन होणार आहे का नाही आहे? का मंत्रीलाच फोन लावू? आत्तापासून मंत्र्यांना फोन लावायची गरज नाही. माझं एक छोटंसं चॅनल आहे, अजून ते उगवतंय. मग उगवायच्या आधीच काय पाणी बसा टाकू राहिले? उगवलं नाही काय नाही चाललंय. अहो थोडं थांबा. उगवतंय म्हणजे आत्ता सुरुवात झाली आहे. हा पहिलाच कार्यक्रम आहे, त्याच्यासाठीच्या ऑडिशन्स आहेत या. तर तुम्हाला हीच भाषा जमते का बोलावयास? असं काय नाही बरं, आम्हाला पण अगदी शुद्ध भाषेत शिव्यासुद्धा देता येतात, पण आम्ही त्या देत नाही. कारण आमच्याकडे पोटे सोटे थोतरीचे झांबल हे असले शब्द कानाले आम्हाला गोड वाटतात. आणि ते आमच्या शिव्या बी कसे होमिओपॅथिक शिव्या असतात, तुमच्यासारख्या नाही. बरं असो, ते शिव्यांचं राहू दे तुमच्याकडे. मला एक सांगा, तुम्ही नाटकात काम केलंय म्हणता, काही कधी बक्षीस वगैरे मिळालंय? अहो लय बक्षीस मिळवले हो. ते लई बक्षीस ठेवायला जागा नाही आता, करता काय? म्हणून मग तरी ठेवले. मायच्या एका ट्रंकमध्ये घेतले ना, वरती ठेवून दिले. तर लय झांबलावं लागते ना आता मला. मग इथं काय बी आणलं नाही मी. असू दे. तुम्ही बाहेर थांबा, मग मी तुमचा काय जो रिझल्ट असेल तो देते. नमस्कार. एक निपटला. पुढचं कोण रे बाबा आता शिल्लक राहिलंय?
काय म्हणतो? बाकीचे पळाले, एकच राहिलाय. बरं ठीक आहे, येऊ दे. कोण येत आहे ते? कुठून आलाय? भुसावळ? हा, वा वा. ये ये ये. कोण आहे? नमस्कार. ह का हो माय? मी ना स्वाती. तू ना स्वाती? नाही, माझं नाव आहे ना स्वाती. असं का? तुझं नाव स्वाती, माझं नाव स्वाती असं म्हणता आमच्याकडे मले. बरं बरं ठीक आहे. तुझा काही नाटकातला काही अनुभव वगैरे, तू काय करते, कुठून आली? अहो, तुम्हाला काय माहिती नाही का? आमचं गाव कसं राहतंय, भुसावळ. भुसावळ तर तालुका प्लेस आहे आणि आमचा जिल्हा आहे जळगाव. अगं जळगाव नाही ग, जळगाव. जळगाव नाही ना, ते जळगाव. काय ते जळगाव ते तुमच्यासाठी राहते, आमच्यासाठी तर जळगावच असते ना. बरं ठीक आहे. तुझं काही नाटकातली काही प्रगती वगैरे नाही ना? आता कॉलेजमध्ये कसं राहते, कॉलेजला जरी गेले ना तरी शेतीचे कामं लई राहता आम्हाला. तर शेतीची कामं करता करता आम्ही काय बहिणाबाईच्या कविता वगैरे म्हणतो, त्याला कधी कधी मार्क मिळतात आणि काहीतरी ते चिटोर देते हातामध्ये कॉलेजमध्ये आम्हाला. तेच. आणि मग काय ते एक पात्री का काय नाट्यछटा तेवढं फक्त आम्ही करते. बाकी तर काय आम्हाला जमतच नाही ना. सकाळी वावरात जायला लागतं, शेतीमध्ये काम करायला लागतं. शेतीमध्ये तू काम करते? हाव ना माय, करावं लागते ना. शेतीमध्ये बी कामं करते, सकाळच्याले भाकरी बी घेऊ जाते, नंतर कॉलेजमध्ये बी जाते आणि संध्याकाळी घरी आल्यावर परत भाकरी थापीसन ना ठेचा संग आम्ही खातो. हां, ते ठेचा आणि भाकरी मला माहिती आहे. बरोबर, ते सगळं खाण्याच्या गोष्टी तू आपण वेगळा एक कार्यक्रम घेऊ त्याच्यावर. खूप छान पदार्थ आहेत, मला माहिती आहे, घेऊया आपण. पण मला सांग, तुझ्या नाटकातली काय प्रगती आहे? नाटक आवड आहे तुला, हे बरोबर आहे, पण तू काही करून दाखवशील तर मी ठरवीन ना तुला कार्यक्रमात घ्यायचं आहे का नाही घ्यायचं आहे. हाव, करी दाखवते ना. आता बघा, आमच्या शेतात ना वांगे लावता आम्ही, न तूर बी लावता, न कपाशी बी लावता. तर कपाशीमध्ये कसं राहतं की त्याच्या बिया, आणि मग माझी मैत्रीण येते सकाळी सकाळी, मग आवाज देते, आवली ना, आवली ना. अगं, पण तू तर म्हणली माझं नाव स्वाती आहे. अहो, आमच्याकडे 2-3 नावं राहता. स्वाती हे घरचं लिखापडीचं नाव झालं आणि लाडानं ना मला घरात सगळे लीना 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 लीनाच म्हणता, म्हणून मग ती आवलीना आवलीना असा आवाज देते. मग आम्ही जातो शेतात आणि मग खड्यात जाऊन ना सगळे कामं करतो, पाणी घालतो झाडाले आणि मग बशी राहतो. मग तडी आहे ना एक म्हातारी भेटली. मग तिने म्हणलं की मी मुंबईला गेले ते. मी म्हटलं, बापरे, तू का मुंबईला जाऊन आली? तर हाव ना, मग मी मुंबईला गेले होते ना. मग तिथे की नाही नवरा बायको ना पोरं पोरी कोण आहे काहीच कळत नाही बाई. सगळे असे खेटू चालतात. मग मला ना लयच आवडलंच नाही. मग माझ्या संग ना माझे धनी आले होते. मग ते ना म्हणले, तू गप बोलू नको, गप. मग मी आपली गप्प बशी गेली. मग मी ना म्हातारीले म्हणलं, बावं म्हातारी, तू तर जाई आली तडी, मग आम्हाला कधी नेशीन तडी, मुंबईला कधी नेशीन? अहो, मुंबईला काय जाता, आपल्या इथे शेतात राबा ना. मुंबईचे लोक नुसते एवढ्याशा घरात राहता, खोलीतनं काय वरे जाता, खोलीतनं काय खाली येता, कसलं मेलं ते चिक. त्याच्यापेक्षा ना आपली गरमी चांगली आहे बाई, निदान घाम तरी नाही येत. आणि पाऊस पडायला लागला की असा बद पाऊस पडतो, मग लय बरं वाटतं बघ. बरं बाई, तुझं ज्ञान मला कळलं, तू पण थांब बाहेर. तर मंडळी, ही सगळी 18 पगड आपल्या राज्यातली बोलीभाषा दर 20 मिनिटाच्या अंतरावर जर बदलत असली तर तिला आपण शुद्ध आणि अशुद्ध या चौकटीत का ठेवायचं? तर कुठलीच भाषा शुद्ध आणि अशुद्ध नसते. आता वऱ्हाडी येऊन जर वऱ्हाडी कार्यक्रम सादर करायला लागला तर तो कोकणातल्या माणसाला कळणार नाही, खानदेशच्या माणसाला कळणार नाही, अजून कुठल्या तरी जगात कळणार नाही, आदिवासी लोकांना तर कळणारच नाही की हा काय बोलतोय. म्हणून एक प्रमाण भाषा ठरवली आहे. आणि सगळे जे सोशल कार्यक्रम असतात, जे प्रसारित होणारे कार्यक्रम असतात, ते आपण फक्त या प्रमाण भाषेतच सादर केले तर जास्त फायद्याचं असतं आणि ते सगळ्यांपर्यंत पोचतं. त्याच्यात शुद्ध आणि अशुद्ध काहीही नसतं. म्हणून मी ठरवलं आहे की प्रमाण भाषा जी मराठी आहे, अभिजात दर्जा तिला लाभलेला आहे, तर अशा सगळ्या बोलीभाषा ज्या आहेत त्या आपल्या मराठी भाषाच समजाव्या. आणि हा माझा पहिला कार्यक्रम आपण ऐकून घेतला त्याबद्दल धन्यवाद.